सर्वांना सप्रेम जय जिजाऊ। मित्रांनो, 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा धर्म विचारून अतिरेक्यांनी गोळ्या घालून भ्याडपणे मारून टाकले। धर्म विचारून सर्वसामान्य लोकांवर हल्ला करण्याची कदाचित ही पहिलीच घटना असावी। या अगोदर सुद्धा जवळपास सगळ्या अतिरेकी हल्ल्यामध्ये सैनिकांवर हल्ले झालेले आहेत। त्यानंतर सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामधील भारत सरकारने भारतीय सैन्य दलाला पाकिस्तानमधील अतिरेक्यांची ठिकाणे शोधून नष्ट करण्यासाठी पूर्णपणाने मोकळीक सुद्धा दिलेली होती। त्याला देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकमुखाने पाठिंबा सुद्धा दिलेला होता आणि भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर पीओकेच नाही तर भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून 9 ठिकाणी हल्ले केले। अझहर मसूद, हाफिज सईद अशा आतंकवाद्यांची प्रमुख ठिकाणे सुद्धा आपल्या सैन्याने नष्ट केली। एवढेच नाही, लाहोर, सियालकोट अशा प्रमुख शहरांमध्ये नागरिक वस्त्यांमध्ये असलेल्या आतंकवादी ठिकाणांवरती अचूक हल्ले करून ती ठिकाणे नष्ट केली। त्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली। भारताच्या हल्ल्यामुळे घायाळ झालेला पाकिस्तानने गुजरातमधील भुज ते काश्मीर पर्यंत सीमावर्ती भागात फक्त सैनिकी दलावर नाही, नागरी वस्त्यांवरती ड्रोन आणि रॉकेटने हल्ले केले। पण यातील बहुतांश ड्रोन आणि रॉकेट आपल्या सैन्याने निकामी केले। पाकिस्तानमध्ये कुठेही नागरी वस्त्यांवर हल्ला न करता फक्त आतंकवाद्यांना टिपले। यावरून भारतीय सैन्य किती प्रोफेशनल आहे हे परत एकदा सिद्ध झालेले आहे। तर पाकिस्तानी सैन्य नागरी वस्त्यांवर हल्ले करून भ्याड आहे हे दिसून आले। त्यामुळे प्रत्येक भारतीयाला आपल्या सैन्यावर अभिमान आहे। भारत निर्णायक घडीवरती येऊन पोहोचला आणि अचानक अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध विरामाची घोषणा केली। खरं तर ही घोषणा भारतीय सैन्याने किंवा आपल्या पंतप्रधान मोदी यांनी करायला हवी होती। त्यामुळे ही घोषणा झाल्यावर सर्व भारतीय शॉक झाले, अवाक झाले। कारण आतापर्यंत भारताने भारत पाकिस्तान संबंधामध्ये तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप मान्य केलेला नाही। त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या प्रतिमेवर नाचक्की परिणाम सुद्धा झालेला आहे। या युद्धबंदीमुळे मोदी समर्थक मोदींवरती नाराज झाले। त्यांना वाटत होतं मोदीजी आता पाकिस्तानचे तुकडे करतील आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेला पाक व्याप्त काश्मीर घेतील। पण माझ्या मतानुसार पाक व्याप्त काश्मीर घेणं तेवढं सोपं नाही। याला कारण म्हणजे चीनच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असणारा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर पाक व्याप्त काश्मीर मधून जातो। हा मार्ग चीनसाठी खूप महत्त्वाचा आहे। चीनने व्यापारासाठी भारतीय समुद्रातून कधी विरोध झाला तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये क्रूड ऑइलच्या पुरवठ्यावर परिणाम होईल, म्हणून मध्य आशियन देशांमधून पाकिस्तानच्या ग्वादार बंदरातून रस्त्याच्या मार्गे क्रूड ऑइल चीनमध्ये नेले जाईल यासाठी हा कॉरिडॉर बनवलेला आहे। त्यामुळे जर भारताने पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर चीन 100% पाकिस्तानकडून उघडपणे युद्धात उतरेल आणि त्यातूनच कदाचित तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडू शकतो। त्यामुळे आता सध्या तरी पाक व्याप्त काश्मीर मिळवणं मनाला कितीही वाटत असलं तरी ते शक्य नाही। वैयक्तिक मलाच नाही तर प्रत्येक भारतीयाला पाक व्याप्त काश्मीर भारताने घेतले तर खूप आनंदच होईल। असो, आता आपण या युद्धामुळे भारताने काय साध्य केले ते पाहूया। जर यापुढे कोणत्याही प्रकारचा आतंकवादी हल्ला झाला तर आम्ही फक्त पाक व्याप्त काश्मीर मध्येच नाही तर पाकिस्तानमध्ये सुद्धा कुठेही जाऊन आतंकवाद्यांना धडा शिकवू शकतो। यातून संपूर्ण जगाचा आपल्याकडे लक्ष वेधून घेणं हे धोरण होतं। धोरणाचा पुढील टप्पा म्हणजे पाकिस्तानला जगाच्या समोर नागडा करण्याचा। जेव्हा 26/11चा मुंबई हल्ला झाला तेव्हा कसाबला जिवंत पकडून सर्व न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून कसाब पाकिस्तानी नागरिक आहे हे सिद्ध करून त्याला फाशीची शिक्षा दिली। या टप्प्यात पाकिस्तान हा आतंकवाद्याचे नंदनवन असल्याचे सिद्ध करून पाकिस्तानला जागतिक पातळीवर आपण एकटं पाडलेलं होतं। त्याचाच परिणाम म्हणजे आज पाकिस्तान भिकेला लागलेला आहे आणि फेल स्टेट म्हणून ओळखला सुद्धा जाऊ लागलेला आहे।
आता याच धोरणातील पुढील टप्पा म्हणजे टप्प्यात आला की कार्यक्रम. आता कोणत्याही प्रकारचा आतंकवादी हल्ला झाला की पाकिस्तानमध्ये घुसून त्या आतंकवाद्याचे नामो निशाण मिटवणे हा भारताचा प्रमुख उद्देश राहणार आहे. त्यामुळे भारताच्या धोरणात सातत्य आहे. उद्या कोणतेही सरकार आले तरी या धोरणाचा पुढील टप्पा राबवला जाईल. हे पहिल्यांदा आपण या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. भारताचे लष्करी सामर्थ्य परत एकदा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे यापुढे आतंकवाद्यांना पाठबळ देताना पाकिस्तान 100 वेळा विचार करेल. पण पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा वाकडा आहे. त्यामुळे पाकिस्तानला असं करणारच नाही असं वाटून घेणं भाबडेपणाचं होईल. आता या युद्धामुळे नुकसान अथवा आपल्या धोरणातील लिमिटेशन आपण बघूया. एक, या युद्धाच्या काळात भारताच्या बाजूने कोणताही देश स्पष्टपणे मागे उभा राहिला नाही, हे माझे मत आहे. नाहीतर भाजपच्या मातृसंस्थेच्या RSSच्या प्रवक्त्याने ABP न्यूजवर एका कार्यक्रमामध्ये जाहीरपणे मान्य केलेला आहे. मित्रांनो, मागील काही वर्षात भारताने आपले जवळपास सगळे शेजारी देश गमावून बसलेला आहे. नेपाळ असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, शेवटी राहिलेला भूतान सुद्धा चीनच्या बाजूला वळलेला आहे. युद्धविराम अमेरिकेनं करणं म्हणजे भारताच्या परराष्ट्रीय धोरण अमेरिका राबवते हा चुकीचा संदेश जाणवतो. या युद्धादरम्यान आपली काही राफेल विमानं पाडल्याच्या बातम्या आलेल्या होत्या, पण ते आपल्या सैन्य दलाने आणि सरकारने ते अधिकृतपणे मान्य केलेलं नाही. त्यामुळे आता तरी सरकारवर विश्वास ठेवूया. पण यातील काही माहिती कदाचित पुढील काही काळात समोर येईलच. ज्या पहलगाम हल्ल्यामुळे हे युद्ध झालं ते आतंकवादी अजून मित्रांनो सापडलेले नाही. या प्रकरणात प्रत्येक भारतीयाच्या मनातील काही प्रश्न आहेत. ते प्रश्न आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहलगाम मध्ये आतंकवादी हल्ला होण्याची इंटेलिजन्सला माहिती होती. त्यामुळेच मोदींचा निर्धारित काश्मीर दौरा रद्द झालेला होता. ही पहिली गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. जर इंटेलिजन्स इनपुट होते तर पहलगाम मध्ये वर्दळीच्या मिनी स्वित्झर्लंड या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? ज्या आतंकवाद्यांनी हल्ला घडवला ते आतंकवादी आता कुठं गायब झालेले आहेत? ज्या ठिकाणी आतंकवादी हल्ला झाला ते ठिकाण पर्यटकांसाठी खुले नव्हते आणि त्या ठिकाणी पर्यटक गेले होते हे सरकारला माहित नव्हते. हा दावा किती बालिश आहे. ज्या ठिकाणी पर्यटक गेले होते त्या ठिकाणी सरकारी कंत्राटदार एंट्री फी घेत होता. प्रति व्यक्ती 50 रुपये एंट्री फी घेतली जात होती. सरकारने ही माहिती जाणून बुजून का लपवली? मग अशा ठिकाणी आर्मी, CRPF सोडा, तिथं साधा जम्मू काश्मीरचा एखादा पोलीस सुद्धा नव्हता. जम्मू काश्मीर केंद्रशासित असल्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अखत्यारीखाली येते. मग त्याला जबाबदार कोण? ज्याप्रमाणे पुलगाम मध्ये 40 CRPF जवान शहीद झाले त्यातील 300 किलो RDX कुठून आला याचा आजही शोध लागलेला नाही. त्याचप्रमाणे पुलगाम मधील आतंकवादी कुठे गायब झाले याची माहिती देशाला कधी मिळणार हे सुद्धा नरेंद्र मोदी साहेब आपण सांगावे. भारताचे धोरण भारत सरकार ठरवते की अमेरिका, हे सुद्धा पहिल्यांदा क्लिअर करा. सरकार कोणतेही असू द्या, कुणाचेही असू द्या, आपण सरकारला प्रश्न विचारून घाम फोडलाच पाहिजे. भक्तांना आणि कुणाला काय वाटायचं ते वाटूया. आपण आपलं काम नेहमी करत राहायचं. एवढंच. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.